नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या गडबड गुंडा या कथासंग्रहातली आणखीन एक बापू पाठक कथा, आयडेंटिटी कार्ड. सकाळची 8:58 लोकल घाटकोपर स्टेशनच्या फलाटावर उभी राहिली. क्षणार्धात डब्यात शिरू बघणाऱ्या आणि डब्याबाहेर येऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांमध्ये धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे झाली तशी लढाई सुरू झाली. एवढ्यात फलाटावर उतरू बघणाऱ्या बापू पाठकाच्या मागे उभ्या असलेल्या 10-12 जणांनी असा काही जोर लावला की फुटबॉल किंवा बास्केटबॉल प्रमाणे बापू पाठक उंच उडाला. फलाटावर उभ्या असलेल्या इतर प्रवाशांच्या अंगावर जाऊन आदळला. अर्थात एकमेकांच्या अंगावर पडण्याचा हा नेहमीचा प्रकार असल्यामुळे कोणी कुणाला बोल नाही लावला. जणू काही घडलंच नाही अशा आविर्भावात सगळे पुढच्या कामाला लागले. आजच्या दिवशी तरी फलाटावर सुखरूप उतरायला मिळालं, उद्याचं उद्या, असा समाधानी विचार मनात आणून बापू पाठक स्टेशनच्या बाहेर जाण्याच्या रस्त्यानं चालायला लागला. नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी आपले सगळे अवयव सुरक्षित असल्याची खात्री करून घेतली आणि तदनंतर आपल्या पॅन्टचा खिसा चाचपून बघितला आणि त्याला धक्का बसला. बापू पाटकाच्या खिशातलं पाकिट कोणीतरी उडवलेलं होतं. त्यामुळे साहजिकच त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड उलथापालथ झाल्यासारखी दिसायला लागली. क्या हो भाई, कोई बुरी खबर मिली क्या? त्याच्या शेजारी चालणाऱ्या एकानं सहानुभूतीच्या सुरात विचारणा केली. मेरा पाकिट मारा किसीने, पडेल सुरात बापू म्हणाला. पाकिट मारा? आणि एवढं विचारून शोलेमधल्या गब्बर सिंगच्या आवाजात विचारलं, कितने पैसे थे? खरं सांगायचं तर बापू पाटकाच्या खिशातल्या पाकिटात पैसेच नव्हते. म्हणजे तसे होते, पण जाहीर वाच्यता करणे इतपत ते नव्हते. त्यांनी जर आपल्या जवळच्या त्यावेळच्या पैशाच्या आकड्याचा उल्लेख केला असता तर त्याच्यासारख्या व्यवस्थित कपडे अंगावर चढवलेल्या माणसाच्या इज्जतीचा फालुदा व्हायला वेळ लागला नसता. तरी पण बापूच्या तोंडून शब्द निघाले. होते 200-400 रुपये. 200 होय? म्हणजे चोराचा फायदा होण्याऐवजी नुकसानच झालं की. त्यांनी गरज नसताना आपलं मत ऐकून टाकलं. पण बापूनं त्याचा कुचका शेरा ऐकलाच नाही. त्याची चिंता वेगळी होती. बापू पाठकाच्या पाकिटात त्याच्या कंपनीचं ओळखपत्र म्हणजे आयडेंटिटी कार्ड होतं आणि त्या क्षणी पाकिटाबरोबर ते सुद्धा गायब झालेलं होतं. बापू पाटकाच्या ऑफिसात जनरल मॅनेजरपासून ते थेट झाडूवाल्यापर्यंत प्रत्येकाला हल्लीच आयडेंटिटी कार्ड देण्यात आलं होतं. बापू पाटकाच्या कार्डावर त्याचं नाव गाव तर होतंच, शिवाय पासपोर्ट आकाराचा त्याचा फोटो सुद्धा होता. दररोज ऑफिसात प्रवेश घेण्याआधी बापू पाटकाला आपलं आय कार्ड दारावरच्या दरबानाला दाखवावं लागे. चुकून आय कार्ड आणायला विसर पडला तर त्याचं नाव रजिस्टरमध्ये नोंदवलं जाईल आणि ते रजिस्टर जनरल मॅनेजरकडे पाठवण्यात येईल. अशा प्रसंगी जनरल मॅनेजर बापू पाटकाला आपल्या केबिनमध्ये बोलवून तो कसा बेजबाबदार आहे, किती आजागळ आहे हे पटवून देत आणि महिन्यातून 3 वेळा आय कार्ड आणलेलं नसेल ते एका दिवसाची रजा कशी कापण्यात येईल ते सांगत असत. बापू पाठक अशा तऱ्हेनं भरपूर बेइज्जत होऊन बाहेर येऊन आपल्या टेबलापाशी बसला की त्याचे सहकारी येऊन त्याला विचारत, काय झालं? बॉसने तुला का बोलवलं? ऑफिसनं आय कार्डची पद्धत सुरू करून 3-1 महिन्याचा अवधी लोटलेला होता आणि आय कार्ड आणायचा विसर पडला म्हणून बापू पाटकाला 3-4 वेळा बोलणी खायला लागली होती. आणि आज तर कहरच झाला होता. तो आपला आय कार्डच गमावून बसलेला होता. अशा खडतर प्रसंगी आपल्याला नेमकं काय करायला हवं हे बापू पाटकाला सुचत नव्हतं. त्यामुळे तो आपलं डोकं खाजवत उभा होता. दरम्यान फलाटावर दुसरी गाडी येऊन ठेपली आणि त्या गर्दीत बापू फाटकाला अंत्या शेटे दिसला. अंत्या म्हणजे त्याचा सहकारी. अंत्याला गाठून बापू पाटकानं आपलं आय कार्ड हरवल्याचं सांगितलं तेव्हा अत्यंत गंभीर होत अंत्या शेटे म्हणाला, अरे 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 एक वेळ तू हरवला असतास तर चालून गेला असतं, पण आय कार्ड हरवलं म्हणजे घात झाला रे, घात झाला. मग आता मी काय करू म्हणतो? आय कार्ड शोधायला घे. अरे पण ते चोरीला गेलं ना पाकिटाबरोबर, शोधणार कसा? बापू पाटकाच्या या समस्येवर अंत्या शेटेनं गहन विचार करत असल्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर आणला आणि तो चुटकी वाजवत म्हणाला, बरं झालं की तुझं आय कार्ड हरवलं आणि मग तुझी माझी त्यामुळे भेट झाली. म्हणजे काय? बापू पाटकाला काही कळेना.
अरे अशा प्रसंगी काय करायचं असतं ते सगळं मला ठाऊक आहे ना बाबा. ऐक आता, तुला आधी ऑफिसात कळवावं लागेल की चोरानं तुझं पाकिट आणि त्यात असलेलं तुझं आय कार्ड पळवलं. यात तुझा दोष काही नाही. हां, आता तू गाफील राहिलास हा तुझा दोष आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की तुझ्याजवळ आय कार्ड नाही आहे, ते ऑफिसला नव्यानं द्यायला लागणार आहे. पण त्यासाठी तू पोलिसांकडे तक्रार नोंदवल्याचा दाखला सादर करावा लागणार. त्या दाखल्याच्या आधारे तुला नवीन आय कार्ड मिळेल. समजा तसं नाही मिळालं तर आपण युनियनवाल्यांच्याकडे दाद मागू. मग ते मॅनेजमेंटला संप करायची धमकी देतील. त्याआधी मॅनेजमेंट विरुद्ध घोषणा देतील, मोर्चा काढतील त्यांच्या विरुद्ध, घेराव घालतील, उपोषणं करतील. काय, माझ्या एका आय कार्डसाठी युनियनवाले एवढं सगळं करतील? अविश्वासाच्या सुरात बापूनं विचारलं. अरे तुझ्या ध्यानात आलं असेल, गेल्या 4-5 महिन्यात मॅनेजमेंट विरुद्ध तक्रार करण्यासारखं आपल्याकडे काही घडलेलंच नाही आहे. सगळं कसं शांत शांत आहे. त्यांना निमित्त हवं आहे धमाल उडवून देण्यासाठी. आणि अशी संधी तुझं आय कार्ड त्यांना देणार आहे. येतंय का डोक्यात मी काय म्हणतोय ते? अंत्या शेटे बापूला विचारायला लागला. पण बापू पाटकाला वेगळाच प्रश्न सातवायला लागला. आय कार्ड हरवल्याची तक्रार घेऊन त्याला पोलीस चौकीवर जायला लागणार होतं. आणि पोलीस चौकीत गुन्हेगारांबरोबर कधी कधी चुकून निरपराध माणसाचा छळ होऊ शकतो याच्या कथा त्यांनी वर्तमानपत्रातनं वाचलेल्या होत्या. त्यामुळं आपण बरं, आपलं काम बरं, आपल्याला नको ती पोलीस चौकी, हेच धोरण तो इतकी वर्ष राबवत आला होता. पण आता आय कार्डच्या निमित्तानं त्याला चौकीवर जाणं अटळ झालेलं होतं. एवढ्यात अंत्या शेटेला दुसरं काहीतरी आठवलं असावं, कारण स्वतःच्या डोक्यावर टपली मारत तो म्हणाला, अरे तुला याहून महत्वाचं सांगायचं विसरलो, पण ते आत्ता आठवलं. ऐक, पोलीस चौकीवर जायच्या आधी तू इथल्या म्हणजे घाटकोपर स्टेशनच्या प्रमुखाकडे म्हणजे स्टेशन मास्टरकडे जा. तुझं चोरीला गेलेलं आय कार्ड फलाटावरच्या प्रवाशांपैकी कोणाच्या हातात लागला असेल तर त्यानं ते स्टेशन मास्तराकडे दिलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही ना. तसं झालं तर तुला ते आपसूक मिळूनच जाईल आणि अर्थात पोलीस चौकीवर तक्रार नोंदवायला जायचं संकट टळेल नाही का. अरे पण माझा आय कार्ड कोण कशाला स्टेशन मास्तरकडे नेऊन द्यायचा त्रास घेईल? बापू पाटकानं एक रास्त शंका उपस्थित केली. तुला बुवा सगळं समजावून सांगायला लागतं रे. तावरून ताकभात ओळखावं रे माणसाने. असो, अरे तुझं पाकिट चोरांनी का उडवलं? त्यात पैसे असतील म्हणून. त्यामुळे त्यात असलेले नसलेले पैसे आपल्या खिशात ठेवून चोर ते पाकिट असं कुठेतरी फेकून देणार. समज ते तुझ्या माझ्यासारख्या एखाद्या सुबुद्ध सज्जन आणि समाजाची बांधिलकी जपणाऱ्या नागरिकाला मिळालं तर तो ते पाकिट उघडून बघेल आणि आय कार्ड सारखा महत्वाचा डॉक्युमेंट आहे म्हटल्यावर स्टेशन मास्तरकडे जमा करेल. त्यामुळे तुझं काम एवढंच उरलं की तू त्याच्याकडे जायचं, आय कार्ड घेऊन यायचं. सिम्पल ॲज दॅट, यु नो. बापू पाटकानं अंत्या शेटेच्या मुखकमलातून निघालेले ते मोलाचे शब्द कानात आठवले आणि आपली पावलं स्टेशन मास्तरच्या केबिनच्या दिशेनं वळवली. स्टेशन मास्तर अत्यंत चिंताग्रस्त चेहरा करून बसलेले बापू पाटकला दिसले आणि त्यांच्या मूळ चिंतेत आपल्या चोरीला गेलेल्या पाकिटाची आणि त्यातल्या आय कार्डाची करुण कहाणी ऐकून भर टाकावी का माघारी वाळावं याचा विचार तो करायला लागला. तेवढ्या दारात उभ्या असलेल्या बापू पाटकाकडे त्यांची नजर फिरवली आणि ही पिढा आता मध्येच कुठून उद्भवली अशा अर्थाची मुद्रा करून ते त्याच्याकडे बघायला लागले. बापू पाटकानं सगळा धीर एकवटून त्यांच्याकडे बघत आपल्या चोरीला गेलेल्या पाकिटाबद्दल सांगायला म्हणून तोंड उघडलं. तोच स्टेशन मास्तर तिरसट सुरात म्हणाले, या बघा मिस्टर, जे कोणी असाल ते गाड्या उशिरा धावतात याबद्दल तक्रार करायला आला असाल तर लगे मागे फेरा. फलाटावर जाऊन गाडीची माठ बघा. या बाबतीत व्यक्तिश आम्ही काही करू शकत नाही. अहो पण सर, मी वेगळ्याच कामासाठी आपल्याकडे आलोय असं बापू पाठक म्हणाला खरा, पण त्याची दखल न घेता स्टेशन मास्तर म्हणाले, फलाटावर ठेवलेल्या थंड पाण्याच्या कूलरबद्दल तक्रार घेऊन आला असाल तर तो गेल्या 6 महिन्यापासून बंद आहे. कंपनीकडं मेकॅनिक पाठवा अशा तक्रारी आम्ही करतोय, पण अजून काही तो मेकॅनिक आलेला नाही. त्यामुळे कंपनीला स्मरणपत्र पाठवण्याव्यतिरिक्त मी काही करू शकणार नाही. या आता तुम्ही. अहो पण मी आलो होतो, हे बापू पाटकाचं वाक्य अर्ध्यावर तोडून आपलं घोडं पुढं दामटत ते स्टेशन मास्तर म्हणाले, स्टेशनवरच्या वजनाच्या कार्ड देणाऱ्या यंत्रानं तुमचा 1 रुपया गिळला. तुम्हाला कार्ड दिलंच नाही. याबद्दल सुद्धा मी काही करू शकेन असं मला वाटत नाही. तुम्ही या आता. स्टेशन मास्तरकडे आपल्या चोरीला गेलेल्या पाकिटाबद्दल आणि त्यातल्या आय कार्डबद्दल कसं सांगावं तेच बापू पाटकाला कळेना.
अंगातला सगळा धीर एकवटून तो म्हणाला, "अहो पण सर, फलाटावरच्या कूलरबद्दल किंवा वजनाच्या मशीनबद्दल मला काय म्हणायचं नाहीच आहे." "मग तुम्हाला काय म्हणायचं आहे, काय तुम्हाला?" "सर, माझं आय कार्ड मी गाडीच्या डब्यातनं उतरताना पाकीट मारलं गेल्यामुळे हरवलंय. तुमच्याकडे कोणी आणून दिला असेल तर बघा, एवढंच माझं म्हणणं आहे हो." आपली नेमकी अडचण ऐकवण्यात बापू पाटकाला शेवटी यश मिळालेलं होतं. "तुम्हाला तुमच्या आय कार्डची चौकशी करायची होती होय, मग तसं आधी सांगायचं नाही मग?" असं म्हणून त्याने आपल्या टेबलाचा खण खाडदिशी उघडला आणि दोन्ही हात घालून 51 आय कार्ड बापू पाटकासमोर ठेवले. बापू पाठक त्यात आपलं आय कार्ड कुठं दिसतंय का ते पाहायला जाणार तेवढ्यात त्यांनी विचारलं, "तुमचं कार्ड कधी हरवलं?" "मी आत्ता मगाशी तासापूर्वी." "आत्ता सकाळी तासापूर्वी? अहो हा गठ्ठा फार जुना आहे. 5-7 महिन्यांपूर्वी जी आय कार्ड हरवली होती ती आहेत." तुम्हाला सांगतो, हे आय कार्डाची पद्धत कितीतरी कंपन्यांनी सुरू केली आणि माझं काम वाढवून ठेवलंय बघा. आणि असं म्हणत आय कार्डांचा दुसरा गठ्ठा त्याने बापू पाटकाच्या समोर टाकला. तो गठ्ठा पाहण्याआधी बापू पाटकानं रास्त शंका उपस्थित केली. "आज सकाळी सकाळी इतकी आय कार्ड जमा झाली तुमच्याकडे? मग लोकांची बेफिकिरी किती वाढली आहे बघा. आपली वस्तू सांभाळून ठेवायची अक्कल नाही. जो येतो तो आपलं आय कार्ड गमावून बसतो, काम वाढवतो माझं." बापू पाटकानं स्टेशन मास्तरच्या निरर्थक बडबडीकडे दुर्लक्ष केलं आणि गठ्ठ्यातली कार्ड सुट्टी करून तो लक्षपूर्वक बघायला लागला. पण त्याचं स्वतःचं कार्ड त्याला काही सापडलं नाही. काही कार्डावरचे मोहक चेहरे तो अधिक लक्षपूर्वक बघायला लागला. तेव्हा स्टेशन मास्तर संशय मुद्रेने त्याच्याकडे बघत म्हणाले, "काय हो, खरंच हरवलं ना तुमचं आय कार्ड, का केवळ टाइमपास करायला इथे आलाय?" "नाही हो, टाइमपास करायला टाइम आहे कोणाकडे, पण या गठ्ठ्यात माझं आय कार्ड नाही आहे. आता त्याबद्दल मी व्यक्तीच्या काही करू शकत नाही." स्टेशन मास्तरांनी आपला नेहमीचा डायलॉग ऐकवला. "म्हणजे मला आता पोलीस चौकीवर तक्रार नोंदवायला जायला लागणार. इथे जवळपास पोलीस चौकी कुठेशी आहे ते आपण सांगू शकाल का?" "नाही, ते काम माझं नाही आहे. पण स्टेशनवरच्या पोलिसाजवळ तुम्हाला हवी ती माहिती मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही त्याच्याशी संपर्क साधा. या आता, या म्हणजे निघा इथनं, टळा आता इथनं." आणि बापू पाठक पोलिसाच्या शोधात निघाला. फलाट क्रमांक 1 त्याने या टोकापासून त्या टोकापर्यंत विंचरून काढला, पण त्याला एकही पोलीस दिसला नाही. तेवढ्या 2 क्रमांक फलाटावरच्या चहाच्या दुकानापाशी त्याला एक खाकी डगलेवाला उभा असलेला दिसला. त्याबरोबर बापू पाठक धावत निघाला आणि काही क्षणात पोलीस दादाच्या समोर जाऊन उभा राहिला. पोलीस दादा बशीतनं फुर्र फुर्र करत चहा पित होते. त्याच्या शेजारी गुंडासारखा दिसणारा एक जण उभा होता. तो हलक्या आवाजात पोलिसाच्या कानात काहीतरी सांगत होता आणि गवयाचं गाणं ऐकत असल्याप्रमाणे पोलीस मान हलवत होता. मधूनच फुर्र असा आवाज काढत बशीतला चहा पित होता. बापू पाठक पोलिसाच्या थेट पुढ्यात उभा राहून त्याचं आपल्याकडे लक्ष जावं याकरता त्याच्या थोबाडाकडे एकटक बघायला लागला. त्याचं ते एकटक बघणं त्या गुंडासारख्या दिसणाऱ्या माणसाच्या लक्षात आलं असावं, कारण आपली कुजबूजमध्येच थांबवून तो बापू पाटकाकडे संशयित नजरेनं बघत म्हणाला, "अरे तेरा क्या है रे भाई?" "मेरा इनके साथ जरा काम था." बापू पोलिसाकडे अंगुली निर्देश करून हलक्या सुरात म्हणाला, "जरा बाजूला येता का प्लीज?" बापू पाटकाच्या हलक्या आवाजातल्या सूचनेमुळे पोलिसाचे डोळे लकमकले. अँटी करप्शनवाला वगैरे काय हा बावळट माणूस? आपल्याला अडकवायचा विचार नसेल ना याचा? बापू पाटकाला खालपासून वरपर्यंत आणि पुन्हा वरपासून खालपर्यंत पोलिसानं नीट निहाळलं, आपला घसा साफ करत विचारलं, "बोला." "काय आहे, माझं आयडेंटिटी कार्ड चोरीला गेलंय." "आयडेंटिटी?" पोलिसाला आयडेंटिटी कार्ड म्हणलेलं जमत नाही म्हटल्यावर बापू पाटकानं खुलासा केला, "एवढ्या टी नाही आहेत त्याला, फक्त 2 टी. आयडेंटिटी म्हणजे आपलं आय कार्ड हो." "ब त्याचं काय आहे?" पोलिसानं डोळे मोठे करत विचारलं. बापू पाटकापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचा दागा फटका संभवत नाही याची त्याला एव्हाना खात्री पटली आणि मग त्याने नेहमीच्या चाड्या आवाजात विचारलं, "काय म्हणला आय कार्डाचं?" "आय कार्ड चोरीला गेलंय." "बरं मग?" तर बापू पाटकाला नेमकं काय हवंय ते पोलिसाच्या ध्यानात येईना. "नाही, मला पोलीस चौकीवर तक्रार नोंदवायची आहे, कारण तशी तक्रार नोंदवल्याशिवाय मला माझ्या कंपनीच्या व्यवस्थापनाकडनं दुसरा आय कार्ड मिळणार नाही आणि आय कार्ड शिवाय मला कंपनीत प्रवेश मिळणार नाही आणि आत प्रवेश मिळाला नाही तर मी काम काय करणार आणि काम नाहीच केलं तर मग पगार कसा मिळणार?" एकूण मामला असा आहे म्हणजे. पोलिसानं आपल्या परीनं बापू पाटकाचा प्रश्न समजून घेतला आणि म्हणला, "तुम्हाला त्याच्यासाठी कुर्ल्याला जावं लागेल." "कुर्ल्याला? कुर्ल्याला का?"
माझं आय कार्ड असलेलं पाकिट उडवलं गेलं ते घाटकोपरला ना. बरोबर आहे तुमचं, पण आमची व्यवस्थाच अशी आहे, घाटकोपरला गुन्हा काढला ना त्याची नोंद कुर्ल्यात जाऊन करायची, आणि कुर्ल्याला गुन्हा काढला तर काय घाटकोपरला येऊन तक्रार करायची. हां, बापू पाटकानं त्याच्या संवादाचं प्रॉम्प्टिंग केलं. काय मस्करे काढताय राव. हा, कुर्ल्यातल्या गुन्ह्याची तक्रार कुर्ल्यातच करायची ना, पण आता लगेच तिथं जाऊ नका, उद्या सकाळी जा. धन्यवाद. एवढी सगळी माहिती पुरवल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. पण काय हो साहेब, माझं पाकिट मारलं गेलं आज सकाळी आणि तक्रार नोंदवायची उद्या सकाळी, मग कुणी हरकत नाही ना घेणार? बापू पाटकांना शंका आहे. चालतं हो, तेवढा उशीर चालतो. मग मी आता जातो. आता नाही हो, उद्या सकाळी जा. आत्ता घरी जातो. हा, लगे घरी जा, लगे. असं म्हणताना पोलिसांना इतका त्रासिक चेहरा केला की त्याला जणू म्हणायचं होतं, घरी जा, मसणात जा, नाहीतर नरकात जा, पण आत्ता इथून टाळा, नाहीतर हा दंडुका घालीन टाळक्यात. मग बापू पाठक नाही खाला. घरी पोचल्यावर नित्याच्या अंगवळणी पडलेल्या सवयीनुसार त्यांनी घडलेला सगळा प्रकार बायकोला सांगितला. तेव्हा नाकाला मुरड घालत त्याची बायको म्हणाली, तुम्ही आणि तुमचं आय कार्ड उडत. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी बापू पाठक कुर्ला पोलीस चौकीत हजर झाला. पोलीस चौकीच्या आवारात पाय ठेवायची बापू पाटकाच्या आयुष्यातली पहिली वेळ. त्यामुळे त्याची छाती धडधडत होती, पाय लटपटत होते, घशाला कोरड पडली होती. मला एक तक्रार नोंदवायची आहे. तिथल्या एका पोलिसाला त्यांनी सांगितलं. ते तिथं बसलेत ना जमादार, त्यांच्याकडे जायचं. बापू पाठक जमादाराजवळ गेला आणि म्हणाला, मला एक तक्रार नोंदवायची आहे. अरे आधी रांगेत उभा राहा. आपापली तक्रार नोंदवण्यासाठी आलेली ही सगळी मंडळी आहेत ना, ती तुमच्या विरुद्ध तक्रार करतील. नाही तर जमादारानं बोर्ड दाखवून बापू पाठकला रांगेत यायची समज दिली. बापू पाठक रांगेत उभा राहिला. रांगेतल्या पहिल्या क्रमांकाचा एक वृद्ध गृहस्थ जमादारांसमोरच्या खुर्चीत बसला आणि म्हणाला, माझं पाकिट गाडीतनं उतरताना कोणीतरी मारलं हो. काय पाकिटात काय होतं? पाकिटात बघा धोब्याची पावती होती, वर्तमानपत्राचं बिल दिलं त्याची पावती होती, बसच्या तिकिटा होत्या. बसच्या तिकिटा? नातवाला बसची तिकीट जमा करायचा छंद आहे हो. रेल्वेच्या तिकिटा नव्हत्या का मग तुमच्या पाकिटात? नाही, रेल्वेचा पास होता. अहो, काय पैसा अडका होता का? पैसे महत्वाचे नाही का? हो हो हो. आणि आजूबाजूला बघत कुणाला ऐकू जाणार नाही अशा हलक्या आवाजात तो म्हणाला, 50 रुपये होते आणि सुट्टी नाणी होती. सुलभ शौचालयाचा कर्मचारी नेहमी सुट्टे पैसे मागतो ना, म्हणून ठेवले होते. एवढंच होतं? एवढंच म्हणजे? अहो साहेब, आज आहे महिन्याची 25 तारीख. मग 25 तारखेला एवढेच पैसे असणार? चाकरमानी आहे साहेब मी. मग मात्र जमादारानं अधिक चौकशी न करता भराभरा नोंदी केल्या आणि एक पावती फाडून त्याच्या हातावर ठेवत म्हणाला, तुमच्या पाकिटाचा तपास चालू आहे, 2 दिवसानंतर चौकशीला या. बरं चला पुढचा. पुढचा क्रमांक एक 20-22 वर्षाच्या तरुणाचा होता. त्याला आपादमस्तक निहाळत जमादाराने विचारलं, बोला बोला, तुमचं काय गेलं चोरीला? वही चोरीला गेली आहे. गाडीच्या दारात उभं होतो, कोणाचा तरी धक्का लागला, वही खाली पडली, मी उचलायची आत दुसऱ्या एकानं उचलली. काय होतं वहीत? कसला हिशेब होता? वहीत हिशोब लिहून ठेवणं इतका अरसिक नाहीये मी साहेब. मी कवी आहे, कवी. माझ्या कविता होत्या वहीत. कविता होत्या वहीत? मग पाठ असतील की तुम्हाला कविता. उगा तक्रार नोंदवून माझा आणि तुमचा वेळ कशाला घरची घालताय? अहो, कविता परत लिहून काढा ना. तक्रार बिक्रार मी काय नोंदवून घेणार नाही. आणि मग एकदम बापू पाटकाकडे त्यांनी बघितलं आणि म्हणाला, त्यांच्याकडे बघा, फार मोठा ऐवज गेल्यासारखा दिसतोय का नाही त्यांच्या चेहऱ्यावरनं? बोला बोला, तुमची तक्रार ऐकवा, तुमची तक्रार ऐकवा. माझं पाकिट मारलं गेलं. पाकिटात पैसे होते का? होते, पण त्याहून महत्वाचं एक डॉक्युमेंट होतं. बापू पाठक पुढे काही सांगू बघत होता, पण आपलं लिहिण्याचं काम अर्ध्यावर सोडून जमादार त्यांच्याकडे रोखून बघायला लागला. बापू पाटकाला अस्वस्थ वाटायला लागलं, तिथून पळून जावंसं वाटायला लागलं. इकडं जमादारानं आपला टेबलाचा खण उघडला. उत्सुकतेनं आतल्या वस्तूकडे बघायला लागला. 1-2 क्षण असेच गेले. बापू पाटकाची अस्वस्थता वाढायला लागली. तो उठून उभा राहू बघणार, तो जमादारानं त्याच्या खांद्यावर हात ठेवला, त्याला खाली बसवलं आणि त्याच्याकडे रोखून बघत विचारलं, अरे माणूस तर जेंटलमन दिसतो, आणि असली कामं करताय तुम्ही? आणि मग तिथल्या एका हवालदाराला जवळ बोलून म्हणाला, हवालदार, काल आपल्याकडे एक तक्रार घेऊन आली ना, शेजारच्या चाळीतली बाई,
त्या बाईला लगे बोलून घे, ताबडतोब बोलावले म्हणावं तिला. हवालदारानं बापू पाटकाकडे चमकून बघितलं आणि अरे त्याच्या मारी अशी भानगडे होय असं स्वतःशी पुटपुट तो घाईघाईत निघाला. बापू पाटकानं क्षीण सुरात जमादाराला विचारलं, काय झालंय? माझी तक्रार तुम्ही लिहून घ्या ना, मला पावती द्या, मला जाऊ द्या. नाही जा, अवश्य जाओ, पण मला आधी सांगा यो प्रकार काय? कसला प्रकार? कसला प्रकार? बापू पाटकाला काही कळे ना. आता कळलं ना, आता कळन. हा, बाई येतील आणि बाईच सांगते ना. बाई? कोण बाई? या काय आलेच की बघा की. हवालदार आला. त्याच्याबरोबर एक प्रचंड आकाराची बाई आली होती. तिला पाहिल्याबरोबर बापू पाटकाचं काळीज टुण्ण दिशी उड. बाई, सापडला तुमचा मालक. बाई हो, तुमचा मालक सापडलाय, लगे याला घेऊन जायचं. आणि बापू पाटकाकडे बघत जरबेच्या सुरात जमादार म्हणाला, आता गुमान जायचं बरं का बाईच्या बरोबर. आरतीच्या बरोबर लगीन केलंय, 4 पोरं झाली तुम्हाला, आणि आता जबाबदारी टाकून पळून जातोय तुम्ही. वर आपला कोणाला संशय येऊ नये म्हणून कसली तरी फालतू तक्रार नोंदवायला चौकी होई. आता लय डेअरिंगबाज दिसता की राव. बापू पाठक डोळे विस्फारून त्या आगडबंबा आकाराच्या बाईकडे बघायला लागला. ही आपली बायको? हिच्यापासून आपल्याला 4 पोरं झाली? बापू पाटकाचं मस्तक सुन्न झालं, बधीर झालं. त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला. आपण आपलं आय कार्ड हलवायची तक्रार घेऊन चौकीवर येतो काय, आणि हा चांडाळ जमादार या हत्ती एवढ्या आकाराच्या बाईला बोलवून आणतो काय, आणि आपण तिचा नवरा असल्याचं ठासून सांगतो काय? कायन काय कायन काय? बापू पाटकाला कसला बोधच होईना. आपण धूम ठोकावी असं त्याला प्रकर्षानं वाटायला लागलं. पण तो हरामखोर जमादार हिंस्त्र मुद्रा करून समोर बसलेला होता. चौकीच्या दरवाज्यात बंदूकधारी पोलीस उभा होता. त्यानं उडवलेल्या गोळीची पर्वा न करता पळून जायचं म्हटलं तर ते सर्वस्वी अशक्य होतं, कारण दारात ती बाया उभी होती. तिच्या आकारामुळे दरवाजा नेमका कुठं आहे तेच कळत नव्हतं. आता काय करायचं? दोन्ही हाताने आपलं मस्तक पकडून तो बसून राहिला. तेवढ्यात त्या बाईला कंटा फुटला. ओ जमादार साहेब, काय मस्करी करता काय माझी? यो बाप्या माणूस आणि माझा नवरा, हे माझा धनी काल रात्रीचा उगवला की. अरे तुमचा पळून गेलेला नवरा परत आला, पण काल दुपारी नवरा पळून गेल्याची तक्रार द्यायला आला, तेव्हा हे आयकार्ड दिलं तुम्ही आमच्याकडं. असं म्हणत जमादारानं टेबलाच्या खाणातलं आयकार्ड बाहेर काढलं, टेबलावर ठेवलं. ते आयकार्ड बापू पाठकचं होतं. हसऱ्या चेहऱ्याचा त्याचा फोटो सगळ्यांनी बघितला. अगं बाया बाया बाया, समजा घोटाळा झाला हो हवालदार साहेब. अहो यो फोटो मला घाटकापूरच्या ना स्टेशनच्या फाटकाव गावला होता बघा. त्यो मी माझ्या ठेवला परिस्थित. कुरलेला घरी आलो, पोरांकडलं कळलं का ते नेपाळाला. त्याचा फोटो घेऊन तुमच्याकडे आले आणि तुमच्या हातावर ठेवताना मातूर ते सापडलेला आयकार्ड ठेवलं बघा मी. माझा धनी आणि त्याचा फोटो आता दोन्ही आहेत माझ्यापाशी. जमादार त्रासिक चेहरा करत म्हणाला, असा घोटाळा झाला होय. तुमचा पळून गेलेला नवरा परत आला म्हणता, आता तुम्ही घरी जा, तो पुन्हा पळता कामा नये अशी अवस्था करा. निघा, चला निघा. मग ती बाई आपल्या देहाला शोभेच्या गजगतीनं निघून गेली. जमादारानं आपला पडलेला चेहरा सावरायला घेतला. नव्या उत्साहात बापू पाठककडे बघायला लागला. माफ करा, आय एम सॉरी बरं का. म्हणजे काय झालं, त्या मूर्ख बाईने आपल्या नवऱ्याच्या फोटोच्या ऐवजी तुमचा फोटो असलेला आयकार्ड दिलो, त्यामुळं घोटाळा झाला की. आणि थोडा वेळ असाच जाऊ देत तो पुढे म्हणाला, चला तुमचं आयकार्ड तर भेटलं ना राव. आपसूक आता आम्हाला पुढचा तपास त्याचा करायला लागणारच नाही. उचला आयकार्ड, ठेवा खिशात आणि पळा. यापुढं कार्ड चोरीला जाणार नाही किंवा हरवणार नाही याची काळजी घ्या. या आता साहेब या. आपल्या उरावरचा जड शिळ धोंडा कोणीतरी अलगद काढल्याप्रमाणे बापू पाठकला हलका हलकं वाटायला लागलं. त्यानं चटदिशी टेबलावरचं आपलं आयकार्ड उचललं, पट्टदिशी आपल्या खिशात ठेवलं आणि मग संथ पावलं टाकत तो चौकीच्या पायऱ्या उतरत रस्त्यावर आला. तेवढ्यात मागून कोणाचे तरी शब्द त्याच्या कानावर पडले, आव साहेब, चुकीची माफी करणार नव. बापू पाटकानं मागं वळून बघितलं. त्याच्याशी डोळे भिडवत त्या बाईनं असा काय भयानक मुरका मारला की ठो ठो बोंब मारत विलक्षण वेगानं बापू वाट फुटेल त्या दिशेला पळत सुटला. घरी आल्यावर सगळा वृत्तांत ऐकून बायकोला म्हणाला, अगं काल माझं आयकार्ड हरवलं आणि आज माझ्यावरच हरवण्याचा प्रसंग आला. त्या बाईचा नवरा परत आला म्हणून माझी सुटका झाली. तिने ह्योच माझा नवरा म्हणून माझा हात पकडला असता तर तू तुझ्या या गुणी नवऱ्याला कायमची मुकली असतीस
आणि राहिलेला सगळा जन्म मला तिच्याबरोबर काढावा लागला असता. यावर बापू पाटकाची बायको एवढंच म्हणाली, तुम्ही तुमचं ते आय कार्ड आणि ती बाई हुडूत. श्रोते हो, ही होती विजय कापडी सरांची कथा आयडेंटिटी कार्ड. कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. मित्रपरिवारात नातेवाईकात ही कथा शेअर करा. सोशल मीडियावरही शेअर करायला काहीच हरकत नाही. भेटत राहूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.